नमस्कार मंडळी, आज सुंदर ते कोकण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय मालवणी पद्धतीत आणि कोकणी पद्धतीत आपण पोपटी कशी तयार करायची आहे। त्यासाठी आम्ही आणलाय हा पाला, भांगरुडीचा पाला। आमचे मित्र प्रशांत आणि मामा ह्या भांगरुडीच्या पाल्याचं जरा सॉर्टिंग करतायत। ह्या चांगला बाहेर काढून धुवून वगैरे घेत आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढील तयारीसाठी लागणार आहोत। आणि हे आहे चिकन, ज्याच्यात मसाला, चटणी वगैरे सगळं मिक्स करून आपण ठेवला आहे। आणि हा आहे तो मसाला, टोमॅटो, लिंबू सगळ्या वस्तू इथे ठेवल्या आहेत। आणि त्याच्याबरोबर आपण घालणार आहोत त्याच्यात मक्याची कणस, मटार आणि हाय बघा मटार, आणि त्याच्याबरोबर पावट्याच्या शेंगा, गाजर, बटाटी, रताळी सगळं काही एका याच्यात आम्ही मसाला लावून त्याला मॅरिनेट करत ठेवलेला आहे। आणि यानंतर तुम्हाला दाखवतो, हे सगळं बाजूला आपण ठेवूया। आणि यानंतर आम्ही एक आणलेलं आहे नवीन करकरीत मातीचं मडकं। हे बघा, या मडक्यामध्ये आपण हा भांगरुडीचा पाला अशा पद्धतीत टाकणार आहोत। आणि त्यावर थरावर थर असे चिकन, थोडं चिकन, त्याच्यानंतर थोडंसं आपण ठेवलेली ती मक्याची कणस वगैरे जे पदार्थ आहेत ते, आणि त्यानंतर शेवटी अंडी देखील घालणार आहोत। पण आता हा पाला कसा बसवायचा, मामा आपले आतमध्ये भांगरुडीचा पाला घालतायत मडक्यात, त्याच्यात असा हा या सगळ्या ह्याचा थर आतमध्ये लावला जाईल। हे बघा, या प्रकारे मस्तपैकी आतमध्ये हे सगळे जिन्नस जे आपण खाऊ शकतो मस्त शिजल्यावर, आणि एक वेगळा सुगंध ज्याला येतो या मडक्यात, मातीच्या मडक्याचा जो सुगंध असतो आणि या भांगरुडच्या पाल्याचा जो सुगंध असतो, या सुगंधात हे बघा मामा आमचे चिकन टाकतायत आणि चिकनचा एक थर टाकतायत। त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यात पाला घातला जाईल, पुन्हा एकदा एक थर लावला जाईल। असे 2-3 थर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण करून घ्यायचं आहे। आणि हा बघा, परत एकदा तो पाला मामा आमचे आतमध्ये व्यवस्थित प्रकारे लावून घेत आहेत। आणि पुन्हा एकदा थोडासा असा पाला टाकून त्याच्यावर आणि एक थर आपण देणार आहोत, चिकन, मटण काही असेल ते। आणि त्याच्यात हे सगळी फळभाजी म्हणा किंवा अशा मक्याची कणस, मटार म्हणा, चणे असतील म्हणजे ओले चणे असतील तर ओले चणे, गाजरं, त्यानंतर गाजर शक्यतो जास्त टाकत नाहीत, परंतु रताळी मात्र टाकतात आतमध्ये। आणि असं ते लावून घ्यायचं आहे। दुसरा थर लावत आहेत मामा बघा, अशा प्रकारे या मडक्यामध्ये तो थर लावायचा आहे व्यवस्थित असा। आणि त्याच्यानंतर आता काय करतायत, अंडी आपण अंडी आणलेली आहेत 1 डझन अंडी आहेत आमच्याजवळ। आणि ही अंडी आतमध्ये असे धुवून जरा घेतो, आमचा मित्र अजिंक्य अंडी धुवून घेतोय। आणि ही अंडी आता एक एक करून एक थर अंड्याचा पण त्या मडक्यामध्ये लावला जाईल बघा। हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण सगळा
चिकन मसाला लावलेलं सगळं चिकन आतमध्ये. आता अंडी आतमध्ये घालतील आमचे मामा. बघूया अंडी लावतायत. अशा प्रकारे एक एक अंड असं आतमध्ये सजवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते मडकं आपल्या पाल्याने झाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कसं काय करायचं दाखवतो तुम्हाला. आता बघा आपण मामा आमचे अंडी आतमध्ये ठेवत आहेत आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हा पाला अशा प्रकारे टाकून ते पॅक करायचं आहे. बघा हे सगळं असं आपलं साहित्य आहे ते संपवायचं आहे टाकून. आणि त्याच्यात आणि काही घालायचं असेल तरी घालू शकता. टोमॅटो वगैरे पण टाकू शकता. सुंदर लागतो तो काढल्यानंतर. म्हणजे त्या सगळ्या वस्तूंबरोबर खाताना टोमॅटो पण खूप मस्त वाटतात. आम्ही पण टाकतोय आतमध्ये टोमॅटो. आम्ही पहिल्यांदाच ही पोपटी करतोय आणि ती थोडीशी वेगळी मालवणी पद्धतीत कशी करता येईल याच्यावर थोडासा आम्ही जोर दिला आहे. आणि आमचे ॲक्च्युली मामा आहेत, अजिंक्यचे मामा आहेत, यांनी ही पोपटी करण्यासाठी प्रवृत्त केले. म्हटलं करूया. सुंदर प्रकारे त्यांनी हे सगळं नियोजन केलं आहे. आणि आता त्याच्यावर ते मडकं असं पाला टाकून आणि ते झाकून घ्यायचं आहे तोंडापर्यंत. टोटल मडकं असं अशा प्रकारे ते सगळं वर पाला टाकून झाकून घ्यायचं आहे. जेणेकरून ते मडकं ज्यावेळी आपण ठेवतो ते असं उलटं ठेवतो भाजण्यासाठी. ते बाहेर येऊ नये आणि करपू नये मोठ्या म्हणजे आगीमध्ये ठेवल्यानंतर. त्याच्यासाठी हे सगळं झाकून घ्यायचं आहे. झाकताना त्याच्यात केळीची पानं त्याच्यावर टाकायची आहेत. कारण केळीच्या पानांचा जो आरोमा आहे तो पण वेगळ्या प्रकारचा आरोमा असतो. केळीच्या पानात मच्छी वगैरे आपण फ्राय करतो आणि ती एवढं चांगली लागते ना. ती मालवणी एक पद्धत आहे आणि या खरोखरच मालवणीच्या आणि कोकणी पद्धतीत जे मच्छी स्वयंपाक केला जातो, मच्छी रांधली जाते, मटण चिकन रांधलं जातं, हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि ते एवढं चविष्ट. लोक दुरून पर्यटक इथे या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी येतात. अशा प्रकारे आपण बघा हे मडकं केळीच्या पानांनी झाकून घेतोय त्याचं तोंड. आणि यानंतर आपण हे सगळं झाकून झालं की ते आपण बांधणार आहोत. बघा हा पाला सुरलेला सगळा पाला घालून हे तोंड झाकतोय मडक्याचं. मामा एकदम पोपटी बनवण्यासाठी मामा एकदम तयार आहेत आणि करायचीच पोपटी. मामाने तशी केली आहे भरपूर वेळा, परंतु आम्हाला पहिल्यांदाच घालतायत रांधून पोपटी. म्हणून हे बघा अशा प्रकारे केळीचं पान लावून वरती झाकण घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण बंद करून, जेणेकरून आपण ज्यावेळी असं त्यात पूर्वी आम्ही गेलो गवत आणायला, हे मडकं ज्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि तिथे आग करायची आहे त्याच्यासाठी आम्ही दूर जाऊन गवत आणलं आणि
या गवताच्या आतमध्ये ते मडकं ठेवून बाजूने तोपर्यंत हे प्रशांत आणि अजिंक्य दोन्ही लाईटची व्यवस्था करतायत. बाहेर आपल्याला पोपटी बाहेर शिजवायची आहे, त्यामुळे तिथे लाईट पाहिजे म्हणून दोघे पण शोधून काढला मामांच्या अडगळीच्या खोलीतून एक हॅलोजन आणि तो आता बघतो चालू आहे. तो आता बाहेर लावते. तर दोघे पण लाईट लावलेली आहे. आता इथे हे असं आतमध्ये मडकं ठेवून वरती गवत लावलेल्यावरती लाकडं लावायचे. मामा पण आमचे लाकडं आणतायत आणि लावतायत. अशा प्रकारे झालेली आहे आपली पोपटी बनवून तयार. आतमध्ये जे पाला घातलाय तो काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे सुंदर वास येतो आणि जबरदस्त वाटतंय. खूप चांगली शिजली असेल, एवढा सुंदर खमंग वास. अशा प्रकारे हे सगळं काढून टाकून नंतर आपल्याला ते सर्व करायचं आहे. मामा अजून काही उरलं तर आतमधलं ते काढून टाकतायत. या प्रकारे पोपटी तयार ही झाली. पोपटी तयार सगळं काढून पोचतायत एका चौकीमध्ये आहे. प्रशांतने अजिंक्यची आहे आणि कबुली दिलेली आहे की सुंदर प्रकारे सुटलाय. आता आपण ताव मारायला. अशा प्रकारे आपण ताव मारत आहोत आणि थर मजा घेत आहोत. या पोपटीचा सुंदर प्रकारे झाले आणि खरोखरच तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला मदत करा यूट्यूब असे चॅनल घेण्यासाठी. आता आमचा कार्यक्रम झाले आहे. आम्ही आता चाललो आमच्या घरी. सगळं गुताळून आता सगळं साहित्य नेऊन ठेवतो आणि आम्ही आमच्या घरी निघतो. बाय बाय. अशा प्रकारे आमच्या गाडीमध्ये आमचं सामान टाकतो.
धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेअर करा.